चट. नमस्कार, मी आनंद. शिल्पा माझी पत्नी. आमच्या चॅनलचं नाव आहे कोकण आणि आपण. सर्वप्रथम मी नवीन मराठी वर्षाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. नवीन वर्ष हे सुखसमृद्धी आणि भरभराटीत जाऊ दे आपल्या सगळ्यांना. आपण सगळे भारत देशात राहतो. भारत देश म्हटला तर वैविध्य गुणांनी नटलेला देश आहे आपला, आणि त्याच्यामधला आपला महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र राज्य, ते तर काय बोललाच नको. महाराष्ट्राची जर आपण अभ्यास केला थोडासा, तर मुख्यत्वे मोठे मोठे असे भाग पडतात. त्यापैकी सर्वप्रथम कोकण, दुसरं पश्चिम महाराष्ट्र, तिसरं मराठवाडा, विदर्भ, खानदेश, हे मुख्यत्वे भाग पडतात सगळे. त्याच्यामधला मुंबई हा भाग राहिला बाजूला, पण तो सुद्धा कोकणातच येतो, हे मला सांगायला आनंद होतोय. तर आता हे जे सगळे भाग आहेत, ह्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र भाग असेल, कोकण असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, जे प्रत्येक भागामध्ये आपापली एक शैली असते. शैक्षणिक, सांस्कृतिक, पारंपरिक, त्याला एक वेगळीच प्रत्येकाची एक धाटणी असते, आणि त्या पद्धतीने तो तिथली व्यक्ती, तिथली जी लोक असतात ती जगत असतात. त्यांचं रोजचं रुटीन चालू असतं. मला सांगायला आनंद होतोय की आमचं इथलं रुटीन आहे कोकणातलं, हे खूप काही वेगळं आहे. म्हणजे खूप काही वेगळं म्हणजे असं ते हळूहळू आपल्या लक्षात येईलच. ते जसे जसे व्हिडिओ पुढे पुढे जातील, अपलोड केले जातील, तेव्हा तुमच्या लक्षात येईलच ते मी काय म्हणतो, याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल. तर ह्या आपण आपण आता आपण आहोत ते आणि कोकण ह्याचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण सुरुवातीला एक वृक्ष घेऊया, बहावा. बहावा एक झाड आहे असं, की मी आता नाव घेतल्याचं कारण असं की सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना परवा मला ते लक्षात आलं की अरे म्हटलं पिवळी फुलं लागलेली आहेत, छान 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 छान. तर अरे वा, लवकर लागली फुलं यावर्षी. असे मस्त फुलं येतो बहाव्याला. त्याला गोल्डन रेन वॉटर, गोल्डन शॉवर ट्री असं सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये. तर त्याला इंडेक्स ऑफ नेचर, म्हणजे नेचरचं त्याला काय म्हणतात, त्याला इंडेक्स आहे. नेचर हे होत त्याला रिफ्लेक्शन असतं नेचर त्या वृक्षाला. ते तुम्हाला पुढे सांगतो मी कसं ते. तर हे जे झाड आहे हे फुलांपासून, खोडापासून, तुमच्या पानांपासून हे विषारी म्हणून गणलं जातं सगळ्यात आधी. कुठलीही प्राणी ते खाऊ शकत नाही, कारण ते जहरीलं असं ते. हा एक त्याचा दोष सोडला तर ते बाकी खूप गोष्टीसाठी वापरलं जातं. औषध म्हणून देखील ते वापरलं जातं. त्याचा तो ह्याचा गुण आहे, विषारी गुण, हा मारून ते औषधी म्हणून ते वापरण्यात येतं. त्या फुलांची भाजी सुद्धा केली जाते. ते उकडल्यानंतर त्याचे जे गुण आहेत विषारी, ते जातात निघून. तर बहावा इंडिकेटर ऑफ नेचर असं म्हटलं जातं. इंडिकेटर ऑफ नेचर म्हणजेच काय, तर बहावा फुलतो, झाड फुलल्यानंतर 50 ते 60 दिवसांनी पाऊस येण्याची सुरुवात होते, अशी माहिती आहे. म्हणजे अशी आपल्याला एक पारंपरिक ह्या पिढीतून त्या पिढीकडे गेलेली एक प्रथा आहे की 50-60 दिवसांनी पाऊस येतो. परंतु ह्यावर्षी माझ्या माहितीनुसार खूप कमी वेळा असं झालंय की पाडव्याच्या आधीच बहावा फुललाय. तर त्याच्यामुळे ह्यावर्षी काय होईल ते आपल्याला माहित नाही पावसाचं. मला ते सांगता येणार नाही. अभ्यास करून आहे, थोडासा अभ्यास पुढे पुढे येईलच ते. आपण बहाव्याबद्दल बोललो. बहावा जर बघितला नसेल तर मी तुम्हाला कमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकतो. बहाव्याचं फुलांचं झाड त्या तुम्हाला मी त्यावेळी टाकतो त्याच्यामध्ये. तुम्ही ते बघा नीट. तुमच्या लक्षात येईल की बहावा म्हणजे काय ते. इतकं दिसायला सुंदर आहे.
अगदी हिमालयापासून अगदी कन्याकुमारीपर्यंत ती झाडं मिळतात. कोकणात तर भरपूर झाडं आहेत त्याची दिसतात आणि ती आत्ताच भावा झाला भावाचं फुलाला आला, की समजायचं की कडक उन्हाळा सुरू झाला. हे त्याचं इंडिकेटर ऑफ नेचर असं त्याला म्हटलं जातं. दुसरं म्हणजे ह्याचं दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. हा भाव विषय थोडासा बाजूला ठेवूया आपण आता. तर मला थोडंसं याच्याबद्दल बोलायचं आहे, की नेचरबद्दल, की अ, समुद्राचं पाणी, आमच्या कोकणातल्या समुद्राचं पाणी आणि जमीन ह्याच्यामधला जो दुवा आहे तो आपण घेऊया. आपण ह्याला कोस्टलला असतो. तर दोन्ही उन्हामुळे तापतं. तर वाऱ्यामुळे तिकडचं जे पाणी आहे, तिकडची जी हवा आहे, ती हवा जमिनीकडे वाहत असते आणि उष्ण हवा वरती जाते आणि थंड हवा खाली येते. आणि मग त्या सायकल सुरू होतं. समुद्रातून वाफ पाणी सगळं ते हवा सगळी इकडे येते जमिनीवर. जमिनीवरची हवा गरम होऊन ती वरती जाते आणि ती वरून गार थंड हवा खाली येते. ह्या सायकलमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि कमी दाबाचा पट्टा जिथे निर्माण होतो तर ढग जमतात आणि मग पाऊस पडतो. आजच्या ह्या दिवसापुरतं एवढंच पुरेसं आहे असं मला वाटतं. या प्रत्येक गोष्टीसंबंधी, या प्रत्येक एलिमेंटसाठी, प्रत्येक कंटेंटसाठी आपण नंतर चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. पण सध्यापुरतं एवढंच पुरेसं आहे असं मला वाटतं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की लवकरच भेटूया आपण. नमस्कार.